कपडे काढून ठेवलेत माझे. नवऱ्याचे पप्पा आहेत पण थांबले तयारीला. बाकीची पब्लिक झोपलंय आणि काही पब्लिक आता सकाळी आले पुण्याला. आम्ही दादा गेला आंघोळीला. कुठलं झोप लागली रात्री त्याची. AC ऑन होता रात्रनंतर फार गेलं. मी आंघोळ वगैरे गेली, ब्रश वगैरे केलं फटाफट, कारण की मला थोडी घाई असते. मला वाटतं तयार होऊन रेडीमध्ये राहायचं असतं. चार्जिंग वगैरे सुरू आहे अजून. म्हणजे एकदा रेडी झालो का माझ्यामुळे कुठे लेट नको आला असं माझा विचार असतो. बघू आंघोळ वगैरे झालं आहे, चहाचा वगैरे कुठं सोय का बघायला लागेल आधी. म्हणजे एकदा रेडी राहिलो, कपडे वगैरे घालून हाक मारली करायच पाहता. नमस्कार, मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तिथं तुम्हाला पुढची अपडेट झाली. आम्ही दादाची तयारी शेअर करत बसला. आणि मी पण रेडी झालो. शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, वेडिंगचे शर्ट जरा घातले, रेडी झालं आहे. वाजले 8-8:30 बोललेले का होऊन जाईल सुरू. रेडी होऊन बसलं आणि आमची भाऊजी अजून तयार नाही. आमची तयारीवर बसलो, फिरायला लागला इकडे तिकडे सकाळीच. मला रेडीमध्येच आहे, कॅमेरा किट पण रेडी केला आहे. फक्त आता नवरदेवाची तयारी झाली, फक्त त्याची होते त्यामुळे निघतो पटकन. उठा, लग्न आजच आहे, आजच आहे लग्न. हां ओळखलंय. बघू सगळे कपडे घेतलेले ते पॅक करून ठेवले, तर निघताना काही होणार आहे का. तुमचं झालं? हां रेडी 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 रेडी. कालपासून रेडीच आहे माणूस. उरकलं आता. बघू चहा नाश्ता बघतो काहीतरी, म्हणजे टोटली पुन्हा असं रेडी होऊन जाईल मी. जेव्हा परत बघायची गरज नाही. एकदा वेडिंग सुरू झाली का मग दुपारपर्यंत खाण्यापिण्याची काहीच सोय नसते. सोय नसते म्हणजे आमची सोय नसते, थांबत असतो. मग बघूयात, चालेल, देतो मला पुढच्या अपडेट. चहाला चहावर ताव मारला पण आम्ही लगेच. आणि वडापाव आणला, ते मामा आहेत, तुमचे मामा आहेत, ते घेऊन आलेत. सज्जन माणूस इकडे ते घेऊन आले. खास चेहरा दिसत नाही त्यांचा आता. ते खास स्टेशनपर्यंत जाऊन घेऊन आले. इकडून लांब आहे सगळं. कसरत सुरू आहे चहासाठी. नाही आय थिंक वडे पाव आहेत. हां तसंच काइंड ऑफ. ते पीठ थोडं कडक आहे पण. मामा काय आहे? वडापाव. अच्छा वडापाव इकडचा. आणि हे मामा घेऊन आले, इकडचा स्पेशल आहे. मामा आहेत ग्रूमचे, ते घेऊन आले. ते सेवा करतात आमची, स्वतःचं ओळखलं नाही तर. आणि ह्या आमच्या वहिनी आहेत, हे लक्ष देत नाहीत आमच्यावरती, फक्त तेवढंच. त्यांचे फक्त कुठे आहेत काय माहिती. हो तुमचे हे कुठे आहेत वहिनी? त्यांचं फक्त त्यांच्या यांच्यावर लक्ष आहे, बाकी कुठे लक्ष नाही आहे. वडा आणि पाव आहे. फक्त वडा थोडासा वेगळा आहे आपल्यापेक्षा टेस्टला. बघू. आणि पावाची साईज थोडी डाईटवर आहे त्या हिशोबात. अच्छा झाला, चहा काढून झाला. चहा घेतो, वडापाव घेतो. पीठ जाड आहे, पीठ पातळ असते आपल्याकडे तेवढंच. बाकी टेस्ट थोडा स्पायसी आहे. आलो आम्ही. 8:30 झालं. 8:30 हो. आम्हाला सांगितलं टायमिंग 8-8:30. आणि बघा पूर्ण रिकाम आहे कसं खाली. बी मंडप आहे, दाखवतो इकडे लग्न लागेल. आणि रिसेप्शन तर संध्याकाळी आहे, पण आय थिंक हे वेडिंग नंतरचं हे रिसेप्शन असेल इथे. या बाकी खाले आहे सगळं. आम्ही चालत पहिले जसे काल आलेलो तसेच आता पण. काल पण आम्ही फर्स्ट आलेलो आणि आज पण तेच झालंय. सेटअप करून घेतोय, कारण की सांगितलेलं आम्हाला 8-8:30. तर आम्ही रेडीमध्येच राहिलो आहे, आंघोळ वगैरे करून. बाकी कोणाचीच तयारी नाही आहे. ठीक आहे, आम्ही तर आता रेडी पण झाला लगेच. सेटअप करून घेतो आधी, मग तो ती कन्फ्युजन आहे का इकडे 2 प्रोग्राम्स आहेत आणि एक्झॅक्ट त्यांना पण नाही माहिती का त्यांचा कुठे यांचा कुठे, असं अशी कन्फ्युजन असेल. ऑफिस अजून ओपन नाही झालं त्यांचं विचारायला.
बाहेर आलो आता टाइमपास करत करत. हे काय करणार. वाजल्यात किती, बिफोर टाइम रेडी आहे सगळं आपलं. पण काय असंच असते. पण हे जरा एक्स्ट्रीम लेवलवर लेट झालं. सकाळी लवकर सांगितलंच नाही पाहिजे होतं, मग थोडा काम भेटला असता. कारण की शेवटी संगीतचे वगैरे शांत आहे, मस्त आहे. काइंड ऑफ मिक्सचर ऑफ सिटी प्लस गाव. जिकडे उतरलं तिकडे ठीक होतं, सिटीसारखं होतं. इकडे तर हे गावच आहे, विषयच नाही. तर तिकडे लॉन असे सगळे लाईनीत आहेत असं वाटते मला. इकडे ती आपल्याकडे असं एवढं नसते लाईनमध्ये. हिशोब चाललंय सगळं. बघा कसं आहे सगळं. आणि गरमी फार होते, गरम फार होते इकडे. ढग आहेत पण पावसाच्या पॉसिबिलिटीज कमी वाटतात. नाही वाटतात सांगितलं तरी चालेल. अमित दादा तो पण, त्याला पण प्रश्न पडला एवढ्या लवकर कशाला तयारी केली आपण करून. कंटाळायला लागला आता की नाश्त्यासाठी पण एवढी लाईन लागून पडलंय. ते थोडंसं मला वेळ वाटते काय. त्यापेक्षा बिस्किट्स कॅरी करा बॅगमध्ये. सकाळी कोणाच्या भरोसा राहायची गरज नाही तुम्हाला. ब्रेकफास्टसाठी गर्दी किती. भंडारा लागलाय, भंडारा ब्रेकफास्टसाठी. ते वेडिंगचं दाखवलं तुम्हाला कुठे आहे ते. आता दुपारचं वेडिंग तिकडे आहे आणि संध्याकाळचं वेन्यू इकडे आहे, रिसेप्शनचं लॉनमध्ये. हे वाला हे संध्याकाळचं वेन्यू आहे रिसेप्शनचं. काल ॲक्च्युली काय झालं, फोटो काढायला लोकेशनच नाही प्रॉपर. कारण की हे हिरवा आहे पण ऊन एवढं आहे ना सगळीकडे. हे सगळे बघ, हे सगळे जे शॅडो येते ना ते खराब दिसते फोटोमध्ये. हां, स्पीड लाईट यूज करतो मी. प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा घाईत फोटो काढायचे असतात ना तेव्हा फटाफट स्पीड लाईट इकडे नाही तिकडे नाही, ती परत सेट कर प्रॉब्लेम होतो. फक्त कॅमेरा असेल तर फक्त कॅमेराची सेटिंग सेट केलं, फोटो क्लिक मारलं. आफ्टर एडिटमध्ये भरपूर त्रास होतो. त्याचा एडिट प्रोसेसमध्ये भरपूर वेळ लागतो. आणि सिलेक्शनला फक्त एडिट करणं त्यांना फार कठीण जाते. काय लोक नाश्ता करतात अजून. बरं झालं मी सकाळीच केलं. काही पिक्स भेटले मला. ते ग्रूमचे मम्मी पप्पा आहेत, नशिबाने भेटले मला पिक्स. काय ओव्हर दिसत असते. माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग चेंज करतो थांबा. हां, हे भेटणे फोटोज जाम गरजेचे असतात. कारण की ते नंतर राहून जातात ना. आता हे मम्मी पप्पा आहेत ब्राईडचे. ग्रूमचे अजून रेडी नाही झालेत म्हणून राहून गेलं. झालं एवढं भेटलं, चांगलं आहे. आराम करतोय. थोडासा नाश्ता केला, आता नाही केला परत. गर्दीत येऊन फार भरलं ना मग. सकाळी पोट आपण काढलं ते बरं झालं ना, मामाने दिलं ते. हो, तुम्ही केला का. जिजू आहेत. काय कामाची सुरुवात चांगली झाली ना का चांगलं वाटते. तर थोडे फोटोज चांगले भेटले काल. कारण की एवढी धावपळ झाली, फोटोज नाही भेटलेले मला फॅमिलीचे प्रॉपर. तर सुरुवात चांगली झाली आहे. अजून तर कोणी आलं नाही. आता तिची झाली. तर त्याचे मम्मी पप्पा झाले का मला जर टेन्शन कमी होऊन जाईल. मग फक्त त्यांच्यावरती फोकस करायचं, जे कालपासून करता येत नाही. एवढी धावपळच नाही. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. आपल्याकडे थोडा वेळ दिला जातो फोटोजसाठी. इकडे घाई जास्त असते, इकडे रिच्युअल्सला जास्त वेळ दिला जातो. चाललं आपल्या पद्धतीने चाललं आहे, जसं होईल तसं. एवढा लांबचा प्रवास करून आपण आलो काहीतरी सक्सेस करण्यासाठी. नाही हो, रोहित अजून तयारीच करतोय. ज्याच्या जीवावर आम्ही आलो आहे तो अजून तयारी करतोय. ते तयारी झाली नाही. आहेत बसलो आता थोडा वेळ आणि मग कामाला लागतो परत. हा प्रीशूटला मी काढलेला फोटो आहे त्यांचा. झाला आता, रेडी आहेत. चाललो आम्ही पण शूटला. थोडेफार फोटोज मारले, नंतर दाखवतो तुम्हाला. फोटोज मारून झाले आता, साईडचे आणि कपलचे मारून झाले. त्यानंतर दाखवतो काही झालं. आता एंट्री आहे आता. हा मी काढलेला फोटो आहे एडिटिंगचा. एडिटिंगला मी काढला.
पालघरला आपल्या केव्हा बीचला वगैरे तिथे आलेले फोटो काढायला त्यांचा कार्यक्रम आहे. चला जातो आता, एंट्री आहे. ओम केशवाय नमः, पुन्हा ओम नारायणाय नमः, पुन्हा ओम महादेवाय नमः. मधुने वराला सांगितलं आहे की मी जे हे तुम्हाला पती स्वरूपामध्ये जे तुम्ही मला मिळाले आहे, तुम्ही मला पती स्वरूपामध्ये कशामध्ये मिळाले? पूर्व संचयी म्हणजे माझे चांगले कर्म झाले असल्यास मी ह्या जन्मामध्ये तुम्हाला आपण 2:30 वाजले. आत्ता जेवायला बसलोय आणि दादा तर आज शूट करतोय, त्याचं ताट झालंय वाढून. जस्ट 2:30 वाजलेत. लेट झालं थोडंसं, काय करणार आमच्या प्रोफेशनमध्ये यायचं. जेवून घेतो, मी वाढून घेतले, फोटोज मारून घेतलेले कपलचे. दादा शूट करतोय, थोडंसं ताट वाढून घेतलं, जेवण घेतो. कपल बसलाय जेवायला, कपल जेवायला बसलं. चला आता आम्ही पण जेवण घेतो. 3:13 झाली. आता रूममध्ये आलं आहे. ॲप झोपलेत ऑलरेडी, जेवण आलेलं आधीच. आणि हे एक साहेब या झोप सांगते तर झोपत नाही आहे. आम्ही आराम करतो आता थोडा. संध्याकाळी 6 वाजता परत पोचायचं आहे. 7चं रिसेप्शन सुरू होणार आहे. त्या हिशोबात मग थोडा आराम करतो आता. बरं झालं आराम भेटलं, कारण की एनर्जी पूर्ण संपलेली, सकाळपासून काम सुरू होतं. थोडा आराम करतो, फ्रेश झाला आता. लावला चार्जिंगला, करतो. संध्याकाळी भेटतो. उठलो, मेन्यू रेडी आहे रिसेप्शनचं. संध्याकाळ झाली 6:30. रिसेप्शनचं मेन्यू रेडी आहे आणि त्याची तयारी पण झाली. शूट करायला सुरू करायचं आहे. हे फोटो मी क्लिक केलात प्री वेडिंगचे, तसं सांगितलेलं लावल्यात. आणि रिसेप्शन सुरू आहे आता. रिसेप्शन सुरू आहे, दाखवायला आलं ते का माझे फोटो डिस्प्लेला आल्यात करून. वरती चाललं पाहुणे उभ्यात. वाजले 11:30 वाजून गेले. 11:35 जेवण घेतलं आत्ताशी. हे सगळे ऑपोजिट पार्टीवाले आमचे विरोधक फोटोग्राफर. मैत्री झाली आमची. आणि दादा तिकडे ॲज ऑलवेज सगळ्यात लेट. आला घेऊन आला. ऑलवेज सगळ्यात लेट. सगळ्या गोष्टींमध्ये लेट हा माणूस. लेटने का वक्त आ जाता है इसके वजह से. इथले जेवायला भाज्या आहेत 2, डाळ आहे, चपाती, राईस. ॲक्च्युली 1 वाजता म्हणजे 12:55ची आम्हाला ट्रेन आहे. आता जेवायला आत्ताशी घेतलं आहे आम्ही दोघांनी. फटाफट करायचं आहे. 11:30 वाजून गेले. 11:40 झालं. आणि फॅमिली फोटोज वगैरे अजून बाकी आहेत. थोडीशी घाई होणार आहे. फटाफट जेवून घेतो आधी, निघायचं आहे कारण की राहता.